यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सारिका मोरे यांच्यातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192व्या जयंतीनिमित्त पुण्यातील गंजपेठ येथील महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी यशस्वी महिला सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अतुल मोरे, यशस्वी महिला सामाजिक संस्थेचे उपाध्यक्षा ज्योती गालफाडे, राणी बनसोडे, पूनम प्रधान, मनीषा प्रधान, प्रियंका तापसे, उषा ससाणे, अश्विनी गवळी, स्वीटी शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते। ज्योतिबा फुले हे स्वतः क्रांतिकारी विचारांचे समाज सुधारक असल्यामुळे त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले आणि पुढील शिक्षणासाठी स्वतः खूप प्रयत्न केले। मला शिक्षण घेताना अडीअडचणी आल्या, मी त्यावर मात केला आणि मला ज्योतिबा फुलेंनी खूप साथ दिली। आपल्या मनोगतात बोलताना सारिका मोरे म्हणाल्या, आज महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज असून सक्षम होण्याची गरज आहे। महिलांनी सुशिक्षित होऊन उद्योजक होणे गरजेचे आहे, त्यामुळे देशाच्या विकासात भर पडेल। 3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीमाईंची 191वी जयंतीनिमित्त आम्ही मानवंदना देण्यासाठी फुलेवाडा येथे आलेलो आहे, सगळा महिला परिवार घेऊन। माझी जी संस्था चालू केलेली आहे तर ती मला असं वाटतं की ह्या ज्या आमच्या महान महिला आहेत, सावित्रीमाई आहे, रमाई आहे, जिजाऊ आहेत, यांच्या विचारांवर मी ही संस्था चालू केलेली आहे, फक्त महिलांसाठी। महिलांनी या संस्थेच्या मार्फत आम्ही महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज मी अशी सांगेल सगळ्या महिलांना की जर का सावित्रीमाईंनी एवढा त्याग देऊन आपल्यासाठी, आपल्याला सुशिक्षित, आपण जे काही शिक्षण घेतलेले आहे त्यांच्या माध्यमातून, तर प्रत्येकीने त्याचा विचार करून या गोष्टीसाठी पुढे स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल याचा विचार करावा। खास यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने आलेले आहे। याच्यात आपल्या सारिकाताई आहेत, ज्यांचं मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने मिळतं आणि आज त्यांच्याचमुळे आम्हाला आज सावित्रीमाईंचं दर्शन पण झालं आणि खरंच खूप छान वाटतंय आणि ताईच्या माध्यमातून खूप साऱ्या महिलांचं सबलीकरण होतंय, सशक्तीकरण होतंय, याच्यामध्ये खूप आनंद आहे। खूप छान वाटतंय की स्वतःच्या पायावर उभा राहणं किंवा स्वतःच्या पंखांमध्ये बळ आणून स्वतःच्या अस्तित्व निर्माण करून आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो ना की सक्सेस किंवा यशस्वी जो आपण म्हणतो ना सक्सेसच्या आभाळामध्ये उडणं खूप छान वाटतंय।